एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता नियम लागू. नवीन GR आला. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान, कारण की आता 5 नियम लागू झालेले आहेत. 5 असे नियम जे सगळ्यात आहे जे आजपर्यंत लागू नव्हते ते नवे नियम आता लागू झाले, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली, कारण की त्याचा GR देखील आलेला आहे. आता जर ही 2 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर एसटी मध्ये तुम्हाला बसता येणार नाही. होय, नीट कान देऊ नाही का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एसटी महामंडळात बस स्टँडवर एक विशेष प्रकारची चेकिंग आता होणार आहे. आता ज्या लोकांकडे हे 2 कागदपत्र नसतील आणि जी लोक हे 5 नियम पाळणार नाही अशा लोकांना आता बसमध्ये बसू दिले जाणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशांसाठी मोठी अपडेट. आता कोणत्याही प्रकारची सवलत मिळवण्यासाठी नवीन नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी 5 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. यापूर्वी प्रवासासाठी फक्त खिशात पैसे आणि कुठे जायचे याची माहिती असली की बसमध्ये बसून तिकीट काढणे शक्य होते. महिलांना 50% सवलतीचे तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट, तर 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळत होती. मात्र आता सरकारने या सुविधांसाठी काही नवीन अटी आणि नियम लागू केले आहेत. हे नियम शासन निर्णय GR द्वारे जाहीर करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही हाफ तिकीट, मोफत प्रवास किंवा कोणत्याही प्रकारच्या सवलतीचा लाभ घेत असाल आणि आवश्यक नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी हे 5ही नियम नक्की जाणून घ्या. महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि इतर सवलतधारक प्रवाशांनी विशेषतः ही माहिती पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. जे प्रवासी मासिक पास वापरतात, सवलतीच्या तिकिटावर प्रवास करतात किंवा इतर कोणत्याही सरकारी सवलतीचा लाभ घेतात, त्या सर्वांसाठी आता काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर हे नियम माहिती नसतील तर सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत ही माहिती नक्की पहा. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पहिला नियम. हा नियम पाळला नाही तर सवलत मिळणार नाही आणि पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागू शकतो. दुसरा नियम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. काही परिस्थितींमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास अतिरिक्त दंड किंवा जास्त भाडे भरावे लागू शकते. आणि 5वा नियम सर्व प्रवाशांसाठी लागू आहे. जर गंभीर स्वरूपाचे नियम मोडले तर संबंधित कायद्यांनुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याशी वाद घालण्यापेक्षा नियमांचे पालन करणे अधिक योग्य ठरेल. तुम्ही महिला असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, विद्यार्थी असाल किंवा नियमित प्रवास करणारे प्रवासी असाल, हे नियम सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही रोज नोकरीसाठी, कॉलेजसाठी, लग्न समारंभासाठी, नातेवाईकांकडे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी एसटीने प्रवास करत असाल तर पुढील काळात लागू होणाऱ्या नियमांची माहिती आधीच जाणून घ्या. काही सवलतींसाठी किंवा पाससाठी आवश्यक कागदपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असू शकते. ती नसल्यास सवलत नाकारली जाऊ शकते किंवा पूर्ण तिकीट काढावे लागू शकते. तसेच कंडक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. आता एसटी महामंडळाने प्रवासात अधिक शिस्त आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कुठेही चढणे, कुठेही उतरणे किंवा नियमांकडे दुर्लक्ष करणे यापुढे सोपे राहणार नाही. तुम्ही साध्या लालपरीत, शिवशाही, शिवनेरी, AC किंवा इतर कोणत्याही एसटी बसने प्रवास करत असाल तरी नियम सर्वांसाठी समान आहेत. सवलतीचा लाभ घेणारे, मासिक पासधारक आणि पूर्ण भाडे भरून प्रवास करणारे सर्व प्रवासी या नियमांच्या कक्षेत येतात. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी अधिकृत नियमांची माहिती करून घेणे आणि आवश्यक कागदपत्र सोबत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना 50% सवलत मिळू लागल्यानंतर एसटी बसमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मार्गांवर महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवास अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी एसटी प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. जर तुम्ही एसटीने नियमित प्रवास करत असाल, सवलतीचा लाभ घेत असाल किंवा पास वापरत असाल
तर हे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. काही सवलतींसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक असू शकते. ती नसल्यास सवलत नाकारली जाऊ शकते किंवा पूर्ण तिकीट काढावे लागू शकते. एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नियमांचे पालन करणे प्रत्येक प्रवाशासाठी आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग असो किंवा प्रत्यक्ष तिकीट, प्रवास करताना संबंधित नियम पाळणे महत्त्वाचे आहे. पहिला नियम: महिलांसाठी महिलांना मिळणारी 50% सवलत ही ठराविक अटी आणि मार्गांनुसार लागू असते. विशेषतः आंतरराज्य मार्गांवर राज्याची सीमा ओलांडल्यानंतर सवलतीचे नियम वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित मार्गावरील नियम तपासून घ्या. दुसरा नियम लहान मुलांसाठी. लहान मुलांच्या तिकिटासाठी वयाचा पुरावा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक असलेले आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र सोबत ठेवणे फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलती किंवा मोफत प्रवासांचा लाभ घेण्यासाठी वैध ओळखपत्र आणि वयाचा पुरावा आवश्यकता असू शकतो. चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्र वापरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. चौथा नियम सर्व प्रकरणांसाठी म्हणजेच की बघा सर्व प्रवासांसाठी. बसमध्ये गुटखा, तंबाखू खाणे, धूम्रपान करणे, इतर प्रवाशांना त्रास देणे, महिलांशी गैरव्यवहार करणे किंवा कर्मचाऱ्यांशी संवाद घालणे यासारख्या प्रकारावर कारवाई होऊ शकते. अशा परिस्थितीत दंड किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. पाचवा नियम ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांसाठी. एसटीची अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी वेळेवर विशेष सवलतीची योजना जाहीर केली जाऊ शकते. अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा. म्हणूनच एसटीने प्रवास करणाऱ्यापूर्वी संबंधित नियम, सवलती आणि आवश्यकता कागदपत्राची माहिती करून घ्या. योग्य माहिती असल्यास तुमचा प्रवास अधिक सुरक्षित, बिना अडचणीत होईल. मित्रांनो, या नियमाविषयी तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.